रवी नावाचा 8-9 वर्षांचा मुलगा विजयनगर भागात राहत होता. तो आपली सगळी कामं वेळेवर करणारा एक हुशार, मेहनती आणि शिस्तबद्ध मुलगा होता. पण त्याच्या आजूबाजूची मुलं त्याच्या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन स्वतःचं काम झाल्यानंतर त्याच्यातल्या उणीदुणी काढायचे आणि त्याला घालून पाडून बोलायचे. एक दिवस रवी शाळेच्या ग्राउंडवर खेळायला गेला. मला पण तुमच्या बरोबर खेळायचंय. मी काल तुमचा होमवर्क केला होता, तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की आज मी तुमच्या टीम मध्ये खेळू शकतो. तुम्हाला आठवतंय ना हे? हो हो, मला आठवतंय. पण रवी, मला माफ कर. मी तुला माझ्या टीम मध्ये नाही घेऊ शकणार. का? तुला यायला खूप उशीर झालाय. तू येण्याआधीच माझी टीम मी बनवलीये. पण मी तर वेळेवर आलोय. वेळेवर आला तर काय झालं? जो पहिला आला त्याला आम्ही टीम मध्ये घेतलं. हे तुम्ही योग्य नाही करत. तू आलाच आहेस तर प्रेक्षक म्हणून तू आमचा खेळ बघू शकतोस. असं म्हणतच सोहम आणि त्याचे मित्र हसायला लागतात. शाळा संपल्यानंतर रवी थोडा नाराज होऊनच घरी गेला. सगळे माझ्याशी असंच वागतात. ठीक आहे, काही हरकत नाही. उद्या जेव्हा वर्गात आदर्श विद्यार्थी म्हणून घोषणा होईल तेव्हा सगळ्यांना माझी किंमत कळेल. असा विचार करत करतच तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी, मुलांनो, तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की आपल्या वर्गातला सर्वात हुशार आणि अभ्यासू मुलगा आहे सोहन. तुम्हाला सगळ्यांना सोहम कडून या गोष्टी शिकायला हव्यात. चला, सगळ्यांनी सोहमला शुभेच्छा द्या. सगळी मुलं सोहमला शुभेच्छा देतात आणि आपापल्या घरी निघून जातात. रवी मात्र उदास होऊन घरी येतो. आपली स्कूल बॅग सोफ्यावर ठेवतो आणि तिथेच बसतो. तेवढ्यात त्याचे आजोबा तिथे आले आणि त्याच्या पाठीवर हात फिरवून ते म्हणाले, काय झालं बाळा? आज तू खूप नाराज दिसतोयस. काही नाही आजोबा, खास काही नाही. नाही, काहीतरी तर नक्कीच झालंय ज्यामुळे तू एवढा नाराज दिसतोयस. मला सांग, काय झालं ते? काल पण मला सोहमने त्याच्या ग्रुपमध्ये खेळायला घेतलं नाही. जेव्हा त्याच्या मनात असेल खेळायला घ्यायचं तेव्हाच तो मला खेळायला घेतो, नाहीतर घेतच नाही. पण आज तर हद्दच झाली. का? असं काय झालं? आज वर्गात मॅमने आदर्श विद्यार्थ्याची घोषणा केली. तेव्हा त्यांनी सोहमचं नाव घेतलं. मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. मी यासाठी खूप मेहनत केली होती. आजोबा, मी काहीच चांगलं करू शकत नाही का? मी नेहमीच अयशस्वी कसा होतो? माझी मेहनत नेमकी कुठे कमी पडते? आजोबांना कळतं की रवीची खरी समस्या काय आहे ते. त्याच्यामध्ये असलेला आत्मविश्वास कमी पडतोय. रवीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. मला यासाठी काहीतरी करायला पाहिजे. कसला विचार करताय आजोबा? काही नाही बाळा, तू जा, पटकन हातपाय धु, कपडे बदल, खाऊन घे, मग मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो. कुठे आजोबा? तू तयार तर हो आधी, मग सांगतो. रवी फटाफट तयार होतो आणि जेवण करून आजोबांबरोबर बाहेर जातो. दोघेही तिथल्या एका बाजारात जातात. तिथे ते एका भंगाराच्या दुकानासमोर येऊन थांबतात. आजोबा, आपण इथे का आलोय? थांब, सांगतो, थांब. मग आजोबा आपल्या खिशातून जुनं घड्याळ काढून रवीला देतात. जा, या घड्याळाची किंमत काय येईल ते विचारून ये. जा, विचार त्या भंगारवाल्याला की तो याची किती किंमत देईल ते. रवी घड्याळ घेऊन त्या भंगारवाल्याकडे जातो. अरे, हे घड्याळ तर खूप छान आहे. मी याचे जास्तीत जास्त 100 रुपये देईन. भंगाराप्रमाणे विचार केला तर याचे 20 रुपये येतील. रवी घड्याळ घेऊन परत येतो आणि आपल्या आजोबांना सगळं सांगतो. ठीक आहे, आता चल. मग दोघेही तिथून निघून एका घड्याळाच्या दुकानात जातात. आता याच्याकडे जा आणि घड्याळाची किंमत विचारून ये. रवी दुकानदाराकडे जातो आणि त्यांना घड्याळ दाखवतो. घड्याळ तर खूपच जुनं आहे, पण अशी घड्याळ आता होतही नाहीत. याचं सामान पण मोठ्या मुश्किलीने मिळतं. पण मी याचे तुला 1000 रुपये देऊ शकतो. रवी घड्याळ घेऊन आजोबांकडे जातो आणि त्यांना हे सगळं सांगतो. ठीक आहे, चल.
मग आजोबा त्याला घेऊन एका अँटिक सामान विकणाऱ्या दुकानात घेऊन जातात. तिथे खूप जुन्या काळातल्या काही मूर्ती, कोरीव काम केलेल्या वस्तू, फ्लॉवर पॉट, जुने पेंटिंग्स विकायला असतात. आजोबा रवीला घेऊन त्या दुकानात जातात आणि तिथल्या दुकानदाराला ते घड्याळ दाखवत म्हणतात, साहेब, माझ्याकडे हे जुनं घड्याळ आहे. जरा बघा तर आज घडीला या घड्याळाची काय किंमत असेल ते. दुकानदार त्यांच्याकडून घड्याळ घेतो. साहेब, हे घड्याळ तर खूपच दुर्मिळ आहे. हे घड्याळ दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळचं आहे. याची किंमत तर लाखो रुपये आहे. कमीत कमी जरी म्हटलं तरी 7 ते 8 लाख रुपये किंमत नक्कीच असेल याची. घड्याळाची किंमत ऐकून रवी आश्चर्यचकित होतो. मग दुकानदार म्हणतो, तुम्हाला हे घड्याळ विकायचं आहे का? नाही, आता तरी नाही, पण याची खरी किंमत काय येईल ते जाणून घ्यायचं होतं. हे माझं कार्ड घ्या. तुम्हाला जेव्हा कधी हे घड्याळ विकायचं असेल तेव्हा मला नक्की फोन करा. मी तुम्हाला याची सगळ्यात जास्त चांगली किंमत देईन. आजोबा त्या दुकानदाराचे आभार मानून रवीला घेऊन बाहेर पडतात. बघितलंस रवी, एकाच वस्तूची किंमत 3 वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या हिशोबाप्रमाणे कशी सांगितली ते. अगदी तसंच आपल्या आयुष्यात पण होत असतं. लोक पण आपली किंमत आपापल्या बुद्धीनुसारच लावतात. याचा अर्थ असा नाही की तुझ्यात काही दोष किंवा कमतरता आहे. लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघून आपण स्वतःच हे ठरवतो की कदाचित आपल्यातच काहीतरी कमी आहे. आपण हे विसरून जातो की त्यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही. आपण आपल्यातल्या शक्तीलाच ओळखू शकत नाही. जसं आज तुझ्या बरोबर झालं, जेव्हा सोहमने तुला त्याच्या बरोबर खेळू दिलं नाही. जर तो तुला तुझ्या ग्रुपमध्ये घेत नाही तर काही हरकत नाही, तू आता तुझा ग्रुप बनव. पण आजोबा, वर्गात माझ्याशी कोणीच बोलत नाही आणि खेळत पण नाही. मग मी माझा ग्रुप कसा काय बनवू? का? तुझ्यात काय कमी आहे? हिऱ्याची चमक सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेते. पण लोक हे विसरतात की हिरा आणि कोळसा दोन्ही एकाच खाणीतून निघतात. एका बाजूला हिऱ्याला पैलू पाडून लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो, तर दुसरीकडे लोक कोळशाला हात लावायला पण नकार देतात. का? तर त्यांचे हात काळे होऊ नयेत. बाळा, तू अगदी हिऱ्यासारखा आहेस. फक्त आवश्यकता आहे ती स्वतःची किंमत जाणून घेण्याची. जेव्हा तुला स्वतःची किंमत कळेल तेव्हा बघशील लोक स्वतःच तुझ्याकडे येतील. मला तुमचं म्हणणं कळालंय आजोबा. दुसऱ्यांचं बोलणं ऐकून मी स्वतःला कमी लेखत होतो, पण आता असं नाही होणार. आता कोणी माझ्याशी खेळो अथवा ना खेळो, मला काही फरक पडणार नाही. मला माझी किंमत कळालीये. मी पण हिऱ्यासारखे मला एवढे पैलू पाडीन की लोक स्वतःच माझ्याकडे येतील माझ्याशी मैत्री करायला. शाबास माझ्या बाळा, शाबास. मग रवी जसं बोलला होता तसंच त्याने करून दाखवलं. मग तो अभ्यास असो किंवा खेळ, रवी वर्गात आदर्श विद्यार्थी बनला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.